नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंतकोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकर प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्र विदर्भदेशे मुसुदामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्ण ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्य सुसम्मतं स्वानुभूति प्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा श्री गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। तपोमूर्ति संत गाडगे महाराज की जय। गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब संतन की जय। भारत माता की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि आजच्या या 6व्या दिवशी अष्टश्लोकी भागवताच्या चिंतनाच्या निमित्तानं विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु देहूकर तुकाराम महाराज पैठणकर संत एकनाथ महाराज नामदेवराय आदी करून तपोमूर्ती पूज्य गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वानंद सुख निवासी गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज तद्वतच प्रातःस्मरणीय विद्या विनोद वैभव ब्रह्मविद्याचार्य पूज्य आचार्य श्री वेरुळकर गुरुजी आदी करून सकल संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होऊन भगवतरूप श्रोतृगणाच्या पायाशी सुद्धा नतमस्तक होऊन आजच्या या 6व्या दिवसाच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। आपला श्लोक जो अष्टश्लोकी भागवतामधला अर्थातच पूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना अष्टकामधला जो श्लोक चालू आहे पहिल्या नंबरचा श्लोक आहे की है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो
अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है। आणि म्हणून हा जो श्लोक आहे याचं चिंतन करता करता आपण हे प्रार्थना गुरुदेव से आणि यह स्वर्ग सम संसार हो याचं चिंतन करत असताना स्वर्ग जो काही मानल्या गेला आहे, काही लोक स्वर्ग मानतात, काही मानत नाहीत, परंतु जो काही लोक स्वर्ग मानतात किंवा स्वर्गाच्या संबंधानं जे काही विचारधारा आपल्या समाजामध्ये आहे की स्वर्गामध्ये सुख आहे, स्वर्गामध्ये सुखाची प्राप्ती आहे, परंतु स्वर्गामध्ये सुद्धा दुःख आहे. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचंच नव्हे तर इतरही ग्रंथांमध्ये त्याचा कसा पाठपुरावा केलेला आहे ते आपण काल चिंतनात घेतलं होतं की ज्ञानेश्वरी सांगते की नहुषु स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, शेवटी भुजंगत्व पावला नेनसी काही. आणि त्याचाच दुजरा देण्याकरता ग्रामगीतेसारखा युगग्रंथसुद्धा बोलून जातो की एरवी स्वर्गस्थळीही गेला तरी कुकर्मे दुःखची देवेंद्राला, आणि 99 यज्ञ करूनी जाहला स्वर्पनहुष अहंकारे. आणि म्हणून हा जो काही स्वर्गाचा भाग आहे ज्याला आपण स्वर्ग 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 अशा पद्धतीचं म्हणतोय, अर्थातच प्राय या स्वर्गाच्या संबंधानं जे काही आपण चिंतन करतोय ऐकतोय त्याचे सूक्ष्मदृष्टीने विचार जर केला तर स्वर्ग म्हणजे काय आहे हो. नाथबाबांनी तर असं म्हटलं आहे की नाथबाबा एकनाथी भागवतामध्ये स्पष्ट बोलले. एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज म्हणतात की जैसा देखिला इहलोक तैसाची श्रुत स्वर्गाधिक, अनादि दोषयुक्त देख सदोष मूर्ख वांछती. अर्थात जे स्वर्गाची अपेक्षा करतात किंवा स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात मला जायचं आहे आणि त्या स्वर्गात जाण्याकरिता मी काही कर्म करतोय अशा पद्धतीचं बोलतात. अर्थातच नाथ महाराज म्हणतात ते मूर्ख आहेत जे स्वर्गात जाण्याची इच्छा करतात. म्हणून स्वर्गात सुख नाही, स्वर्ग हे सुख निधान नाही, ही गोष्ट सिद्ध झाली होती. मग आता स्वर्ग 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 म्हणजे काय? मग ज्याला नाथबाबांनी म्हटलं आहे श्रुत फक्त ऐकिवात असलेला आहे किंवा संतांनी ज्या स्वर्गाच्या सुखाचा तिरस्कार केलाय, धिक्कार केलाय, त्या स्वर्गाच्या संबंधानं जगद्गुरु संत तुकडोजी महाराज त्या स्वर्गाची अपेक्षा करतील असं नाही, कदापि होऊ शकत नाही. आणि म्हणून स्वर्ग महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं की स्वर्ग नको तो आणि मोक्ष नको तो. आम्हाला स्वर्गही नाही आहे, मोक्षही नको आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष सुखा हानुला था. आणि म्हणून आम्हाला स्वर्ग नको आहे, पण स्वर्गात स्वर्ग समसंसार हो अशी जी महाराजांची अपेक्षा आहे त्याच्या मागचं गमक काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. स्वर्ग म्हणजे काय? महाराजांनी ग्रामगीतेच्या 39व्या अध्यायामध्ये सरळ सरळ सांगितलंय की ऐसे व्हावे कोठे तरी त्याशीच आम्ही म्हणू वैकुंठपुरी. अर्थात असं कसं व्हावं तर सर्व सुख, सर्व प्रकारच्या समृद्धी, सर्व प्रकारचं आरोग्य, सर्व प्रकारनं न्याय आणि सदाचारानं नीतिमत्तेनं जगणारं जीवन सर्व लोकांचं व्हावं या पद्धतीचं. आणि विपरीत गोष्ट, कुठलीही विपरीत गोष्ट आमच्या मानव समाजात असू नये अशा पद्धतीचं एक वलय समाजामध्ये निर्माण व्हावं. आणि असं ज्या ठिकाणी होईल त्याला आम्ही वैकुंठ अथवा स्वर्ग अशा पद्धतीची उपमा देऊ असं आमचे संत सांगतात. आणि म्हणून अरिस्टॉटल नावाचा जो अरिस्टॉटल तत्वज्ञामध्ये जो त्यांनी एक युटोपिया नावाचा त्यांचा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हीच संकल्पना मांडली आहे. नव्हे वैदिकांचीच ही मान्यता नाही तर अवैदिक म्हणून प्रचलित असलेले जे काही धर्म आहेत त्याच्यामध्ये एक आपले ख्रिश्चन धर्म आहे. त्या ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त त्यांच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की आकाशातील बापा तुझं राज्य पृथ्वीवर येवो आणि आजची आमच्या वाट्याची भाकर आम्हाला मिळो. अर्थातच हे आकाशातील बापा तुझं राज्य या पृथ्वीवर येवो, जगात येवो असं जे काही
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत त्या विश्वव्यवस्थेला उद्देशून महाराजांनी म्हटलंय की यह स्वर्ग समसंसार हो, त्या पद्धतीच्या सुख सोयी समृद्धी आमच्या जीवनामध्ये उतराव्यात, त्याला स्वर्ग समसंसार असं म्हटलं. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही महाकाव्य होऊन गेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रामायणासारखी ग्रंथ होऊन गेले. आता रामायणाच्या बाबतीत बरेचसे लोक शंका घेतील, परंतु ज्याला मान्य आहे व ज्याला अमान्य अशा दोन्ही वर्गांनी रामायणामधल्या ज्या ज्या गोष्टी समाजाच्या हिताच्या त्या रामायण न मानणाऱ्यांनाही सुद्धा मानणं अत्यावश्यक ठरतात. आणि म्हणून मी रामायणातलं एक त्या रामायणातल्या रामराज्यालाच ग्रामराज्य म्हटलं आहे. ग्रामगीतेमध्ये स्पष्ट निर्मळा दिला आहे. रामराज्य हेची ग्रामराज्य ऐसेची बोलले महात्मा विश्वपूज्य, अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, तुकडोजी महाराज असतील वा जे जे काही सकल संत वृंद झाले त्या संतांनी रामराज्यालाच ग्रामराज्य म्हटलं आहे. आणि म्हणून वाल्मिकी रामायणामधल्या युद्धकांडामध्ये आणि त्या युद्धकांडामध्ये एक श्लोक आलेला आहे की सर्व मुदितमेवासित सर्व धर्म परो भवेत राममेवानुपश्यंतो नाभ्य सिंहम परस्परम. हे जे वाल्मिकी रामायणामध्ये रामराज्याची संकल्पना, रामराज्याची जी संकल्पना केलेली आहे, सर्व सुखी व्हावे, सर्व धर्मपरायण व्हावे, सर्व न्यायनीतीनं जीवन जगणारे व्हावे, सर्व ईश्वर निष्ठांची मानदी आणि या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं आणि परस्परांचे मैत्रत्व भावानं त्यांनी वागावं, या पद्धतीचं उच्चतम दर्जाचं जीवन जे आहे त्या उच्चतम दर्जाच्या जीवनालाच आमच्या साधू संतांनी रामराज्य अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या रामराज्यामधलीच जी एक रामराज्याची संकल्पना आहे ती ग्रामराज्याच्या संकल्पनेतून साकारण्याकरिताच ग्रामगीतेसारख्या ग्रंथाचा जन्म झाला. वैकुंठवासी सुदाम सावरकर म्हणतात की त्यांनी वाल्मिकी विजय नामक ग्रंथामध्ये वाल्मिकीजीचं स्तवन करताना म्हटलं आहे की वाल्मिक ऋषींचं की नमो वाल्मिका रामकीर्ती ध्वजातू स्वकाव्ये सुखी नित्य केली प्रजातू तुझ्या चित्तीच्या रामराज्या पुनीता जगी निर्मिण्या जन्मली ग्रामगीता. ही ग्रामगीता कशा करता जन्मली आहे? रामराज्य हेच ग्रामराज्य हे सांगण्याकरता. नेमकं रामराज्य कशाला म्हणतात? तुलसीदास स्वामी गोस्वामी तुलसीदास आपल्या रामचरित मानसामध्ये सांगतात की रामराज्य बैष्ठे त्रिलोका हर्षित भये गये सब शोका नहीं दरिद्र को दुखी न दीना नहीं को अबुधन लक्षण हीना सब कर नर ही परस्पर पिरती चल ही स्वधर्म नित श्रुती नीती ससी संपन्न भई सब धरणी त्रेता भई कृत जुग की करणी. या पद्धतीचं जे जीवनशैली आहे अशा समाजाची जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सुद्धा हे सांगतात की झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओळल्या मशी. या पद्धतीनं आमच्या देशाची सुख समृद्धी, आमच्या देशामध्ये चालणारी देशाची समृद्धी, आमच्या राष्ट्राची उन्नती गाई गुरांनी युक्त, अर्थातच गोवंशाने हो सुंदर हा. महाराजांनी जी संकल्पना केली आहे धनधान्याने हो भरपूर हा गोवंशाने हो सुंदर हा वाढो शेती शक्ती खदान यासी यश देवो भगवान. हिंद राष्ट्र हे अखंड नांदो अखिल विश्व ही यासची वंदो सगळ्या धर्मांचा जीव प्राण अमुचा देश सुखाची खान. या पद्धतीचा हा देश सुखाची खान व्हावा यालाच रामराज्य म्हटलाय, यालाच ग्रामराज्य म्हटलाय. आणि ती ग्रामराज्याची संकल्पना, ती रामराज्याची संकल्पना प्रत्येक ठिकाणी साकारल्या जावी आणि हीच आमच्या संतांची इच्छा. अहो आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसादनामधून काय मागितलं? किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. हेच आमच्या ज्ञानेश्वरांनी मागितलं. आणि याच माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचं तत्व
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या 39व्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं आहे की सर्व जनांचे समाधान ह्याहुनी स्वर्ग नाही महान, नांदती द्वेष मत्सराविन बंधुभावे सर्व देते. आणि म्हणून कालच्या प्रवचनामध्ये मी बोलून गेलो होतो, स्वर्ग 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 कशाला म्हणतात? स्वर्ग म्हणजे सु अधिक वर्ग. सु म्हणजे चांगल्या लोकांचा समुदाय, चांगल्या लोकांचा वर्ग, चांगल्या लोकांचा समुदाय, त्याला आम्ही स्वर्ग म्हणतो. आणि म्हणून या पद्धतीचा हा स्वर्ग व्हावा, या स्वर्गास या सुख समृद्धीने युक्त आमचा संसार व्हावा, म्हणजे स्वर्ग समसंसार. पण आता हा स्वर्ग समसंसार या पद्धतीचा व्हावा असं म्हणत असताना एक प्रश्न निर्माण होतो की नुसतं प्रार्थना केल्यानं हा संसार स्वर्गसम होईल का? नुसतं प्रार्थना म्हटली रोज, यह स्वर्गसम संसार हो, यह स्वर्गसम संसार हो, त्यानं काय आमचा संसार स्वर्गासारखा होईल? हा एक मोठा प्रश्न आमच्या तुमच्या समोर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून याचं उत्तर सुद्धा आमच्या संत तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेमध्ये देऊन ठेवलं आहे की स्वर्गसम संसार कधी, स्वर्गसम संसार हो त्याकरिता काय असलं पाहिजे? तर अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. आमचं जीवन अति उच्चतम नसलं पाहिजे, उच्चतम जीवन जगलं पाहिजे. मग उच्चतम जीवन जगता आलं की आमचा व्यवहार परमार्थमय झाला, म्हणजे परमार्थमय व्यवहार हा उच्चतम जीवन जगण्यामध्ये असतो. मग आता उच्चतम जीवन घडावं अशा पद्धतीचं जर आपण चिंतन केलं, उच्चतम जीवन जगण्याच्या जे काही निकष आहेत त्याचं जर आपण चिंतन केलं तर चिंतने चिंतने तद्रूपतः, अर्थातच जे ज्याचं ध्यान आहे ते त्याचं स्थान झाल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून या सूत्राप्रमाणे ग्रामगीता सुद्धा बोलून जाते की आपण ज्या गोष्टीचं चिंतन करतो त्या चिंतनानुसार आपलं जीवन बनत असते. ग्रामगीता बोलून जाते, मन बुद्धी चित्त अहंकार पाचवे अंतःकरण आधार, यात दृढ होय इच्छा संस्कार, चाले व्यवहार त्या मार्गे. अर्थातच अंतःकरणामध्ये मनाच्या माध्यमातून ज्या गोष्टीचं मनन केलं जातं, बुद्धीच्या माध्यमातून ज्या गोष्टीचं चिंतन केलं जातं आणि चित्ताच्या माध्यमातून ज्या गोष्टीचं चिंतन केलं जातं, मन बुद्धी चित्त अहंकार, आणि मी हे करू शकतो अशा पद्धतीचा अहंकार ज्यावेळेस जागृत होतो त्यावेळेसच या अंतःकरणाच्या ज्या चहुवृत्त्या आहेत या ज्यावेळेस त्या गोष्टीकडे ओढल्या जातात आणि त्यानंतर इच्छा आणि संस्कार याचं दृढीकरण होऊन क्रिया घडत असते. हे ग्रामगीतेनं सांगितलेलं सूत्र आहे. अर्थात ही संस्काराची एक परिणिती जगद्गुरु संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये सांगितली. आणि म्हणून त्या न्यायानं स्वर्गसम संसार हा या प्रार्थनेच्या द्वारा होऊ शकतो असं म्हणणं हे काही अतिशोक्ती नाही, तर ही गोष्ट सार्थ स्वतः सिद्ध गोष्ट आहे. आणि म्हणून उच्चतम जीवन जगणं आवश्यक आहे, परंतु उच्चतम जीवन म्हणजे नेमकं काय हाही एक महत्त्वाचा भाग आहे, समजून घेण्याकरिता महत्त्वाचा भाग असलेला आहे की उच्चतम जीवन म्हणजे नेमकं काय. उच्चतम जीवन म्हणजे नुसतं कडक कपडे, चांगल्या पद्धतीची राहणी, कडक इस्त्रीचे कपडे घालणे, धन दौलत वाढवणे, अर्थातच वरतून बाह्यांगानं आम्ही तडक भडक वेशभूषा करणे, अर्थातच ज्याला ग्रामगीतेमध्ये दिखाऊ कपडे कोरडेट नौकरशाही थाट माठ अशा पद्धतीचं म्हटलं आहे. ही पोकळ पोशाखाची जी संस्कृती आहे, वरून दिसण्याकरिता चांगले चांगले कपडे घालणे, चांगल्या चांगल्या पद्धतीचे दागिने घालणे, चांगल्या चांगल्या पद्धतीचं वेश परिधान करणे, ही काही आपली संस्कृती आहे. ही उच्चतम जीवन आहे काय? सध्याची परिस्थिती पाहू जाता काय परिस्थिती आहे समाजाची. उच्चतम जीवन म्हणजे तरी काय? आज जे काही आपण पाहतो आहे
ही कपड्याची फॅशन वाढलेली आहे. ही फॅशन व्यसन म्हणजे उच्चतम जीवन आहे का? हाही एक चिंतनाचा भाग आहे. अर्थातच काही लोक असं म्हणतात, विष्णूचा पितांबर पाहून, ग्रामगीता सांगते, काही लोकांची धारणा अशी आहे की विष्णूचा पितांबर पाहून सागरे लक्ष्मी केली अर्पण, शंकराची चिरकुटे पाहून दिले हलाहल तैसे होय. यावरून आपली शान ठरत असते, कपड्यावरून आपली एक प्रतिष्ठा ठरत असते. आणि ते उदाहरण सांगतात की विष्णूचा पितांबर पाहला सागरानं, म्हणून त्या सागरानं त्याची जी कन्या होती ती लक्ष्मी, ती विष्णूला अर्पण केली. पण ज्यावेळेस शंकराचे चिरकुट चिंध्या अंगावरती पाहिल्या, गजचर्म व्याघ्रांबर हे ज्यावेळेस पाहिलं, त्यावेळेस त्या शंकराकडे हलाहल विष आमच्या सागरानं दिलं. अर्थात तुमच्या कपड्या लपत्यावरून तुमची एक समाजामध्ये प्रतिष्ठा ठरत असते, असं काही लोकांचा एक गोळ गैरसमज आहे. परंतु ती गोष्ट मात्र खोटी आहे. सज्जन हो, विषय असा आहे की ही गोष्ट जरी खरी असली तरी मला एक गोष्ट सांगा, एखाद्या वेश्येच्या अंगावर असलेला शालू आहे, भरजरी शालू आहे, त्याची किंमत समाजामध्ये नसते. परंतु एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावर मळलेली जरी साडी असली तरी त्या साडीचं महत्व अधिक असते सज्जन. आणि म्हणून या शरीराची जी काही शोभा आहे, ती शोभा दागदागिन्याने नाही, तळक भडक वेशभूषेने नाही, तर या शरीराची शोभा ही सेवेनं असते. सेवा असली पाहिजे, त्या सेवेनं या शरीराची शोभा. ते शरीर कशा करता आहे? सेवेकरता, सजवण्याकरिता नाही आहे. आणि म्हणून ही जी आपली धारणा आहे की पितांबरम वीक्ष ददामी लक्ष्मी चर्मांबरम वीक्ष विषम समुद्र, ही जी आपली एक धारणा झालेली आहे, ही धारणा एकदम चुकीची आहे. कारण श्रुतेची की श्रोत्र न कुंडलाने, दानेची की पाणी न कंकनाने, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. अर्थात आपल्या या शरीरानं योग्य कार्य करणं हेच आपल्या शरीराचं खरं वैभव आहे. सज्जन हो, तळक भडक वेशभूषा घातल्यानं काही साध्य होत नाही. आणि म्हणून आमचे वैभवशाली जो एक पंचम जॉर्ज आपल्या देशामध्ये आला होता, सम्राट, आणि त्याच्याशी हस्तांदोलन करण्याकरिता, त्याच्या स्वागताकरता कोणी जावं असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला, त्यावेळेस महात्मा गांधींना समोर केलं गेलं होतं. त्यावेळेस त्या पंचम जॉर्जच्या भेटीकरता, स्वागताकरता गेलेले महात्मा गांधी आणि स्वागत करायला लागलेले महात्मा गांधी पंचावर होते, खादीचा पंचा, आणि पंचम जॉर्ज सूट बूट मध्ये. परंतु त्या प्रसंगात त्या सूट बूट घातलेल्या त्या पंचम जॉर्जच्या समोर आमचे महात्मा गांधी हे श्रेष्ठ ठरतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता सुद्धा त्याची दखल घेते की मानव मानवतेने शोभावा, गांधीवेश लाजवी वैभवा, श्री कृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लाविल विश्वास. म्हणून हा मानवतेनं माणूस शोभला पाहिजे. तुम्ही वरून कितीही नखरा केला तरी त्या नखरा या शब्दातच, आणि ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू नावाचा एक ग्रंथ आहे, स्वामी शिवानंदाचा सुंदर ग्रंथ आहे. प्रत्येक तरुणांनी तो वाचण्यायोग्य ग्रंथ आहे, तरुणांना वाट दाखवणारा तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये शिवानंद म्हणतात की न खरा जो न म्हणजे नाही, आणि खरा जो खरा नाही त्याचं नाव नखरा आहे. आणि सज्जनो, ज्याप्रमाणे एखादा नक्षीदार भांडं आहे, त्या नक्षीदार भांड्यामध्ये मळ लवकर गोळा होतो आणि तो मळ साफ करण्यासाठी फार कठीण जातो. त्याप्रमाणे वरून सजलेले धजलेले जे लोक असतात, या लोकांच्या सजधज जी आहे, जो दिखाऊपणा आहे, त्याच्यामध्ये मलिनता दडलेली असते.
महाराजांनी स्पष्ट सांगितलं की बाह्य वस्तूंचे भडकवणं हे आतल्या उणिवेचे प्रदर्शन, म्हणून ही बाह्य सजवणूक म्हणजे काही उच्चतम जीवन ठरू शकत. पण आज विचार जर केला तर पाश्चिमात्य संस्कृतीचा वारं आपल्या डोक्यात शिरलेला आहे. सज्जन हो, जी संस्कृती पश्चिमेकडची आहे, सूर्य पश्चिमेकडे मावळतो, अर्थात त्याला आमच्या ग्राम्य भाषेमध्ये डुबतो म्हणतात, आणि पूर्वेकडून उगवत असतो. आणि आपला भारत देश हा प्रथम प्रभात उदित तव गगने, अर्थात प्रथम प्रभात, प्रथम सूर्याची किरण या भारत देशावर पडतो. इतका भाग्यशाली हा देश आहे पूर्वेकडचा. आणि या भारतीय संस्कृतीचे लोक जर पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत असतील, तर पश्चिमेकडे सूर्य जर डुबत असतो, अर्थात पश्चिम दिशा ही जर डुबवणारी असेल, तर त्या पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करणारे लोक एक दिवस डुबल्याशिवाय राहणार नाही. हा माझा ठाम निश्चयपूर्वक मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून वैकुंठवासी संत घुसरकर महाराज असोत, राष्ट्रसंत तुकडोजी, या सगळ्या संतांनी या दिखाऊ कोरड्या थाटमाटाचा जाहीरपणे निषेधच केला आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात की सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है, घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंगवा, ऐसी शान को कोई न पूछे, सेवा में नहीं अगवा, सुंदर दिखता है तो क्या है. नुसतं सुंदर दिसणं, कपड्या लत्त्यानं सजलं धजलं असणं ही खरी सुंदरता नाही, हे खरं उच्चतम जीवन नाही. तर आमच्या जीवनामध्ये सेवेचा भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उच्चतम जीवन होऊ शकत. वैकुंठवासी संत घुसरकर महाराजांनी तर स्पष्ट आमच्या तरुण वर्गाकरिता त्यांनी काही आधुनिक बसवू चाली जेणे लक्ष वेधेल अमुच्या बोली या ग्रामगीतेच्या उक्तीप्रमाणे आधुनिक भाषेमध्ये, आधुनिक चालीमध्ये त्यांनी काही भजनं लिहिली आहेत. ते पिक्चरचं गाणं मधामधात निघालं होतं, ते होतं की जीता था जिसके लिए मरता था, अशा पद्धतीचं काही गाणं होतं. मला काही फारसा त्या गाण्यांचा अभ्यास नाही, टीव्हीचा माझा संबंध फार कमी असतो. तर त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी एक सुंदर अशा पद्धतीचं भजन लिहून टाकलं की सजते है किसके लिए लजते है, कुछ ऐसे लड़के हैं जो खुद को क्या समझते हैं, फिल्मी नटों के जैसे वो नटते, करते ऊंची शान जो, सेवा के खातिर मुंह फेर देते, समझते हैं अपमान जो, माता पिता को भी अपने नहीं मानते, कुछ ऐसे लड़के हैं जो खुद को क्या समझते हैं, सेवा विनय बिन श्रृंगार करना वो साज किस काम का, नहीं बाज घर में सिर्फ नाम का वो तिरंदाज किस काम का, उनकी न होती सुजन में कहीं वाह वाह, कुछ ऐसे लड़के हैं जो खुद को क्या समझते हैं. इस देश की संस्कृति कह रही है, मानो कहा नौजवान, सच्चे और अच्छे रहकर पढ़ोगे फिर बन सकोगे महान, कहता ऋषि घुसरकर संत भी फिर देंगे दुआ, कुछ ऐसे लड़के हैं जो खुद को क्या समझते हैं. घुसरकर महाराज म्हणतात की सजते हैं किसके लिए लजते हैं, कुछ ऐसे लड़के हैं जो खुद को क्या समझते हैं. कुणासाठी सजतात, कुणासाठी लजतात. अरे हे जे सुंदर आहे, सुंदर सा तेरा बदन, हे जे काही आहे हे सगळं घुसरकर महाराज म्हणतात की क्यों करता गुमान है, रंग उतर जाएगा, रूप उतर जाएगा, क्यों करता गुमान है. हे सगळं एक दिवस नष्ट होणार आहे. आणि म्हणून याला सजवत बसणं, याचे चोचले पुरवणं, हे काही उच्चतम जीवन नाही आहे. आणि उच्चतम जीवन जगण्याची शैली येण्याकरिता काय करावं, तर संत घुसरकर महाराज सांगतात की शिकवावे काही अध्यात्म साधन, देहाहुनी भिन्न आत्मा आहे. ही दृढ भावना ज्यावेळेस होईल त्यावेळेसच खरोखर आपल्या जीवनामध्ये उच्चतम जीवन जगण्याची शैली
अनुभवण्याचा, आनंद घेण्याचा एक विचार आपल्या मनामध्ये येईल. आणि म्हणून उच्चतम जीवन म्हणजे काय? दिखाऊ कपडे कोरडे म्हणजे उत्तम जीवन नाही. उच्चतम जीवन म्हणजे नेमकं काय आहे? आज जर परिस्थिती पाहिली तर आपल्या कपड्या लत्त्यामध्ये काय बदल झालेला? अहो, माफी मागून बोलतो, आपल्या देशातल्या बाया अशा झाल्या आहेत. आमचा तो अधिकार नाही बोलण्याचा, पण बोलतो की आमच्या देशातल्या बाया अशा झाल्या आहेत की त्यांनी आपल्या कपड्याच्या बाह्याच खतम करून टाकल्या. कुठे कुठे नवल वाटतं. ते आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी, या राष्ट्रपती असताना मी त्यांचे बरेचसे फोटो पाहिले आणि आमच्या अमरावतीच्याच ते असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना पाहण्याचा व त्यांच्या घरासमोरून जाण्याचा कधी कधी योग येतो. तर पाहत की त्यांच्या डोक्यावर पदर असते. प्रतिभाताई पाटील यांच्या डोक्यावर पदर असते. मी कधी कधी असा विचार करतो की त्या प्रतिभाताई पाटीलनं साडीच कुठून आणली असेल, कोणत्या देशातून साडी आणली होती का? ती राष्ट्रपती झाल्यावरही तिच्या डोक्यावरचा पदर खाली आला नव्हता. आणि आमची 10वी फेल असलेली बाई, 7वी शिकलेली बाई आजकालची, आणि आताही काही थोड्याफार शिकलेल्या महिला मंडळी, काय डोईचा पदर आला खांद्यावर अशी अवस्था झाली. याला उच्चतम जीवन म्हणता येईल का? तुमच्या गळ्यात चपला हार, सोन्याचा हार, चपला हार, बुटाचा हार, गळ्यात कानात हे दागदागिने घालणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे उच्चतम जीवन नाही आहे. घुसरकर महाराजांनी त्या उच्चतम जीवन समजण्याकरिता जे जे काही तुम्ही निकष लावले आहेत, तुम्ही जे काही वेशभूषेची एक पद्धती बदलवत आलेली आहे, त्या वेशभूषेच्या बाबतीत त्यांनी तर मोठं विनोदात्मक अशा पद्धतीचं काही त्यांच्या भजनाच्या माध्यमातून लिखाण केलं. अरे ऐका तुम्हाला सांगतो कलियुगाची गोष्ट खरी, अन्न नसे खावया परंतु फॅशन आली घरोघरी. हे उच्चतम जीवन आहे का? पूर्वीची नऊवारी लुगडी नेसेना कुणी हो नवतरुणी, आणि जिकडे तिकडे साड्या निघाल्या अजब कलीची ही करणी. चोळ्या गेल्या झांपर आले, बाड्या आल्या चिमुकल्या, जणू आजच्या आया बाया लेण्याची रीती चुकल्या. पूर्वी असल्या बाया होत्या केसांची बांधती जुडे, हल्ली कृत्रिम केस लावणी कमरेवरती वेणी पडे. ते बॉब कट करतात, केस कापतात. वास्तविक पाहता शास्त्रामध्ये केस कापणं हे चुकीचं सांगितलं आहे. सौंदर्य आहे ते स्त्रीचं, त्याला कैची लावणं महापाप आहे. त्या स्त्रीला जगण्याचाही अधिकार नाही. परंतु त्या आमच्या महिला मंडळी केस कापतात आणि मग कृत्रिम केसाचा आंबाळा लावतात, कृत्रिम केस त्याला लावतात आणि मग ते लांब लचक सोडतात. कृत्रिम केस लावणं आम्हाला बरं वाटते, पण जे निसर्गतः देवानं आम्हाला केस दिले ते टिकून ठेवण्यात मात्र आम्हाला कमीपणा वाटते. म्हणून अहो, सौभाग्याचं लेणं कुंकाचं पूर्वी लेवी टवटवीत, आता बारीक टिकली लावून चालती ऐटीत. एक काळ असा होता की आमच्या स्त्रिया कुंकू लावत होत्या, रुपया एवढं कुंकू लावत होत्या. आता आमचे एक समाधान महाराज भोजेकर म्हणून समाज प्रबोधनकार आहेत, सुंदर प्रबोधन करतात, वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत. त्यांच्या एका कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं की वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. ही परिस्थिती आहे. म्हणून घुसरकर महाराज म्हणतात की पूर्वी सीता, सती, अनुसया, सावित्री अन दमयंती, हल्लीच्या या तरुण मुलींचे गुणमुखाने गाऊ किती. काय परिस्थिती झाली आहे. भगवंतांनी दिलं सौंदर्य, आजकाल झालं थोडं, पावडर लाली फासून गाली, व्यर्थ रंगविती थोबाळ. याच्या मागे आम्ही लागलो. नायलनच्या कपड्याची साडी चोडी अंगी तंग असे, डोळे जळो हे पाहताना त्या माऊलीचे सारे अंग दिसे. म्हणून पूर्वीची झाशीची राणी, काल आमच्या या पेजवर झाशीच्या राणीचं चरित्र थोडक्यात सांगितलं गेलं. आमच्या बडनेराच्या पिंगळे त्यांनी फार सुंदर पद्धतीनं झाशीच्या राणीचं चरित्र सांगितलं. आणि घुसरकर महाराज तेच आठवण करून देतात की पूर्वी झाशीची राणी जी लढती रण मैदानी, हल्लीचा इतिहास पाहता डोळ्यामध्ये येते पाणी. म्हणून म्हणे घुसरकर भगिनींनो, घ्या पूर्वीचा आदर्श पुढे, फॅशनला द्या लाथ मारुनी, विजयी करी आपल्या पुढे.
आणि बायाच्या बाबतीत असं लिहिलं असं नाही. अहो, आमच्या पुरुषांच्या बाबतीत महाराजांनी सांगितलं की आता मी स्त्रियाच्या बाबतीत वर्णन केलं, आता पुरुषाच्या बाबतीत ऐकून घ्या. भुसरकर महाराजांनी सांगितलं की अहो, स्त्रियांची राहणी बदलली तशी बदलली पुरुषांची, कान देऊनी ऐका सुजन हो गोष्ट एवढी हर्षाची. कसे बदललो आम्ही? आमच्या उच्चतम जीवन जगण्याच्या शैलीमध्ये, आमची उच्चतम जीवन जगण्याची जी पद्धती, आम्ही काही निकष जे त्याचे लावले ते किती चुकीचे आहेत आणि किती मूर्खपणाचे आहेत, आणि त्याच्यामुळे आम्ही किती अधोगतीला जातो. कसे कसे आम्ही घसरत आलो त्याचं वर्णन संत करतात. पगड्या गेला पटके गेले, टोप्या आल्या शौकीनं, कैकांनी तर त्याही सोडल्या फिरती बोडके सडकीनं. काय कपडे आमचे पटके होते पहिले ते गेले, आता टोपे आल्या. आता टोपे कसे आल्या? त्याला चोच असते. कोणाची टोपी ते भगवान टोपी अशी टोपी असते. काय त्या टोप्याचे कलर करून वेगळे वेगळे आहे. बारकशाचा पत्ता नाही, कोटही झाले कमी कमी, आजकालच्या तरुणांतर होत असे त्याची गरमी. म्हणून निघाले मलमल कपडे रेशमचे अन वायलनचे, त्यात त्यांची गोडी कमी जाहली पाहुणी टेरेलिन नॉयलनचे. अहो, हिंगणघाटच्या धोतर जोड्या रुसून गेल्या कुणीकडे, हल्ली झाले फुल पॅन्ट अन पैजामा जिकडे तिकडे. पुढे तऱ्हे तऱ्हेचे सुंदर कपडे झाले आता आवडीचे, अन घरी धुण्याचा येतो कंटाळा, भाव वाढले लॉन्ड्रीचे. स्त्रिया वाणी भांग पाळती आजकालचे मर्दगडी, पायात सँडल डोळ्याला चष्मा, खिशात कंगवा हाती बिडी. काय आमचे उच्चतम जीवन जगण्याची निकष आम्ही करून ठेवले? हे काय उच्चतम जीवन आहे? अहो, रोग लागला फॅशनचा आणि तसा लागला व्यसनांचा, दारू गांजा चहा बिडीने केला चुराळा जीवनाचा. कमाई खुंटली खर्च वाढले, फॅशन आले व्यसनापायी, दिवसेंदिवस वाढू लागली भरमसाठ महागाई. म्हणून अहो, तयात केली निसर्गाने आपुल्यावरती मातपुरी, पिके सारखी सुकू लागली उपासमारी घरोघरी. आणि शेवटी बोलतात, असेही असूनही शौक न सुटे फॅशनच्या या सिनेमाचा, शौकींसाठी पैसा न पुरे दिवसभर केल्या कामाचा. म्हणून फॅशन व्यसने हलवून लावू हाकलून लावू, आपापल्या घरातून संसाराची रीत कराय मंत्र जपा हो झाली. आणि म्हणून या उच्चतम जीवन जगण्याच्या चुकीच्या निकषावर मात करून घुसरकर महाराज म्हणतात की म्हणे घुसरकर आता वापरू स्वदेशाची खादी बरी, स्वावलंबनाने जीवन जगू यातच आहे बहादुरी. म्हणून या पद्धतीनं जे आपण काही निकष ठरवून घेतले आहे, मी मगाशीच बोलून गेलो, हा वरून नखरा करणं म्हणजे न खरा, न म्हणजे नाही, आणि खरा म्हणजे जो खरा नाही त्याला म्हणतात नखरा. म्हणून हा नखरा आपण कधी बंद करणार? अहो, इतके आम्ही खालच्या पातळीवर आलो की आमचं नाव गंगाधर पण अंग नाही धुवत महिनाभर. 8-8 दिवस आंघोळ करत नाही, 8-8 दिवस तो जीन्सचा पॅन्ट धुवत नाही, आणि तो पॅन्ट घालते आणि आंघोळ करत नाही, आणि मग अंगाचा वास आला नाही पाहिजे, कपड्याचा वास आला नाही पाहिजे, दुर्गंधी आली नाही पाहिजे. मग काय करावं? मग स्नान न करता फवारा घ्यावा. ग्रामगीता सांगते, स्नान न करता फवारा घ्यावा, अंगी सुगंधी अत्तराचा शिरकावा, आणि मळ साचो परी दिसावा कपडा नवा. ही आमच्या जीवनातली जीवनशैली झाली आहे. परंतु आमचे संत बोलतात की ही खरी जीवनशैली नाही, हे खरं उच्चतम जीवन नाही आहे. उच्चतम जीवन कशामध्ये आहे? तर उच्चतम जीवन आहे शुद्ध सात्विक जीवन जगण्यामध्ये. हे जे निकष आहे, हे निकष तुमच्या आमच्या विनाशाचे आहे. अहो, हे कसले महाराज म्हणतात की कला दाखवावी बळकट स्नायूंची, हे कसले सौंदर्यपण काय? अशा पद्धतीचं आपलं शरीर शृंगारून ठेवणं म्हणजे निस्तेज शृंगारिले प्रेत की भुजान उभे केले शेतात. या पद्धतीनं आमचं ते सजवणूक आम्ही आमच्या शरीराची केलेली असं संत सांगतात. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता बोलते. आणि म्हणून या पद्धतीचं जे काही आम्ही जीवन जगतो आहे, परंतु एक चिंतन तुमच्यासमोर मांडतो की तुम्ही वरून जर तुमचं शरीर सजवलं, वरून जर तुम्ही तामझाम केला, तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, रावणानं सुद्धा साधूचा वेश परिधान केला होता, साधूसारखा नटला होता,
आणि सीतेच्या त्या पर्णकुटीवर जाऊन त्यानं तिथून सीतेचं हरण केलं होतं. पण की त्या तुमच्या सीतेचं हरण केल्यानंतर काही कालांतरानं त्याचं खरं रूप मात्र समाजाच्या लक्षात आलं की हा खरा साधू नाही आहे. अर्थात तुम्ही जर कोणासारखी वेशभूषा करत असाल तर ते जास्त काळ टिकत नाही. आणि म्हणून समर्थ स्वामी तुलसीदास असं म्हणतात, उघरे अंतरण होई बिहाऊ, काल नेमी जिमी रावण राहू. म्हणजे देवाची जी पंगत बसली होती त्याच्यामध्ये अमृताचं वाढणं, अमृताचं जेवण आपल्याला मिळालं, वेश धारण करून जो एक राहू बसला होता म्हणतात, असं म्हणतात. तर तो ओळखू आल्याबरोबर त्याची मुंडी छाटल्या गेली होती. अर्थातच तुम्ही जर कोणाचा वेश घेत असाल, कुणाच्या त्या उच्चतम जीवन जगण्याच्या भानगडीत कुणाच्या अनुचित गोष्टीचं वेश परिधान करून तुम्ही काहीतरी एक गौडबंगाल करत असाल तर तुम्ही एक दिवस उघडे पडल्याशिवाय राहणार नाही. जास्त दिवस तुमचं ते हे जे तुम्ही चालवलेलं बहिरंगाचं नाटक आहे हे जास्त इकडे टिकून राहू शकत नसते. आणि म्हणून शरीराचं, वेशभूषेचं एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या बाहू करणं हा म्हणजे काही उच्चतम जीवन नाही. मग उच्चतम जीवन म्हणजे शरीर सजवणं नाही, तर मग बुद्धीची प्रगल्भता वा बुद्धीच्या माध्यमातून विद्वत्ता प्रदर्शित करणं हे तरी उच्चतम जीवन आहे काय, याचंही चिंतन करणं महत्वाचं आहे. बुद्धीची विद्वत्ता कितीही जरी असली तरीही सुद्धा त्या बुद्धीच्या विद्वत्तेसोबत जोपर्यंत अदंभ दया अभयादी गुण, यासीच गीता म्हणे ज्ञान खून, क्रियावान तोची पंडित पूर्ण, सर्वभूत ही तीरत, ह्या दैवी संपत्ती त्या विद्वत्तेस बरोबरच जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचं बुद्धिप्रामाण्यवाद सुद्धा तो उच्चतम जीवन ठरू शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून विद्वत्ता ज्यांच्याकडे त्यांच्याही मतांचा आम्ही ग्राह्य समजू असं कधी होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकाराम म्हणतात की आणिक नयव माझे म्हणा, हो का पंडित शहाणा, करी मस्तक ठेंगणा, लागू संतांचे चरण. आणि विद्वानांना त्या जे काही विद्वान लोक असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं की विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही, सत्ताधारी महंत खोरी यांना दोन्ही पाहिजे, त्याला काही प्राप्त होऊ शकत. म्हणून विद्वान जरी असला तरी सुद्धा महाराजांनी स्पष्ट सांगितलंय की तो विद्वान जरी आहे, बुद्धिवादी जरी आहे, तर्कशुद्ध बोलणारा आहे, तर्कशुद्ध विचारावर जीवन जगणारा जरी असला तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये दीन दुखी जनता में जिसका ख्याल न पहुंचा है, यद्यपि हो विद्वान या साधू कर्म न उनका सच्चा है. राष्ट्रसंतांचं भजन आहे. आणि म्हणून जोपर्यंत बुद्धीच्या एका वैचारिक पातळी उंचावल्यासोबतच त्याचं आचरण जोपर्यंत वाढत नाही, त्यात विद्वानाच्या जीवनामध्ये जर काम, क्रोध, लोभाधिक विकार जर त्या विद्वत्तेच्या सोबत असतील तर मग त्याच्यासोबत या गोष्टी जर असतील तर त्याची विद्वत्ता मूर्खापेक्षा वेगळी नाही. मूर्खाचं जीवन आणि त्याचं जीवन या दोघांच्या जीवनामध्ये जर फरक नसेल तर त्याची विद्वत्ता काहीच कामाची नाही. अरे आमच्या संतांनी स्पष्ट सांगितलं की काम क्रोध मद लोभ की जबलो दिल में खान, तुलसी पंडित मूर्ख तबलो एक समान, एक आहे. आणि म्हणून ही सात्विकता आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. या सात्विक विचार महाराजांनी उच्चतम जीवनाचे काही निकष ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाच्या पुढे मांडले. उच्चतम जीवन कशाला म्हणता येईल, ते जीवन जगण्याकरता काय काय आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे, ज्याला मी उच्चतम जीवन म्हणू. कारण आमचा हा संसार हा परमार्थमय झाला पाहिजे. आणि परमार्थमय संसार होण्याची जी
एक आदर्श जीवनाची वाटचाल आहे, त्या वाटचालीचं पहिलं सूत्र आहे अति उच्चतम जीवन बनणं. उच्चतम जीवन बनलं पाहिजे. त्याचे निकष काय आहेत? तुमची ग्रामगीता काय बोलते महाराज? तर महाराज सांगतात की सात्विक आहार, सात्विक विहार, सात्विक संगती व्यवहार, सात्विक वाचन दर्शनादी साचार प्रिय सज्जनासी, दया क्षमा शांती नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता, सरळ आटपणा आणि प्रेमळता ही दैवी संपत्ती साधावी. सार्वजनिक कामी जाऊनी, कष्टत जावे निस्पृहपणी, जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा. राखावी शब्दांची किंमत, वेळेचे महत्व सदोदित, इतरांचे दुसऱ्यांचे सुख दुःख आघात हित आपल्या इतकेची जाणार. सुखी अहंकारेन चढावे, संकटी घाबरून न जावे, न्यायाने वागावे वागवावे सर्वजना. हे जे काही निकष आहेत, आमचं आहार हा सात्विक असला पाहिजे. अरे सात्विक आहारच आम्हाला मोक्षापर्यंत नेऊन देतो. सात्विक दिनचर्याच आम्हाला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवत असते. छांदोग्य उपनिषद नावाचं एक उपनिषद अतिशय महत्वाचं आहे. 10 जे प्रमुख उपनिषद मानले गेले आहेत आपल्या प्रस्थानत्रयीमध्ये, त्यामध्ये छांदोग्य उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे उपनिषदकारांनी की आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती, स्मृतिर्ध्रुवा सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष. तुमचा आहार जर सात्विक असला, शुद्ध असला, आहार शुद्ध हो, तर तुमच्यामध्ये सत्व गुणाची वाढ मिळेल. सात्विक आहारातून सात्विक गुणाची वृद्धी होते आणि सात्विक आहारातून तुमचं वर्तन, तुमची स्मृती, तुमचा आचार विचार सात्विक बनत असतो आणि त्यातून तुमची स्मृती सात्विक होते आणि सात्विक विचाराकडे सत्व गुणाच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याचं चिंतन करता करताच तुम्ही मोक्ष भवनापर्यंत जाऊन पोहोचता. आणि म्हणून सात्विकता तुमच्या जीवनामध्ये असावी. तुमचं फिरणं, तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा सात्विक असावं. कारण द्रष्ट्यावर दृश्याचा परिणाम होतो हा विचारसागराचा सिद्धांत आहे. तुम्ही जे जे काही पाहता त्याचा परिणाम तुमच्या डोळ्याच्या माध्यमातून तुमच्या मनावर होतो आणि तुमच्या मनावर जो परिणाम झाला त्याचा तुमच्या तनावर परिणाम होत असतो. म्हणून सात्विक तुमचं वातावरण, आहार विहार सात्विक असावा. सात्विक अशा पद्धतीचं सज्जन लोकांचा संघ असावा. संघ ओळखून करावे गमन, नाहीतरी प्राण जीवे जाय, तुकडोजी महाराजांचा अभंग सांगतो. म्हणून संघ अतिशय महत्वाचा आहे. कारण संघ जर चुकीचा मिळाला तर ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, संत तुकाराम महाराज सांगतात. आणि म्हणून संघ ओळखून करावे गमन, तुकडोजी महाराजांचा अभंग. संघ महत्वाचा आहे. आमचा व्यवहार सात्विक असला पाहिजे. व्यवहार शुद्ध हम हो यही अर्चना हमारी, सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से. आमच्या जीवनामध्ये आमचं वाचन सुद्धा सात्विक ग्रंथांचं असलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याचंही सुद्धा एक डोळसपणा आणून दिलेला आहे. मत बाच ऐसे ग्रंथ को जिनसे विषय होते खडे, मत बैठ ऐसे लोक में जिन स्तैर्णता मन में चढ़े, बस छोड़ ऐसे धाम को जा प्रेमना प्रभु नाम का. म्हणून आमच्या जीवनामध्ये ग्रंथ वाचत असताना सुद्धा आम्ही कोणते ग्रंथ वाचले पाहिजे महत्वाचं. कारण कुछ ग्रंथ भी बेकार है वे पेट भरने को लिखे, उनमें नहीं है तत्व का बल सब पंथ वैभव ही दिखे. सारा चमत्कारों का भंडार उसने भर दिया, इंसान कैसा भी रहे पर पार कहते कर दिया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहर की बरखी मध्ये सांगतात. म्हणून ग्रंथ वाचताही तारतम्य ठेवावे. ग्रामगीता बोलते कोणत्या ग्रंथातून काय घ्यावे काय सोडावे याचंही भान आम्हाला असलं पाहिजे. आणि म्हणून ग्रंथ वाचत असताना सात्विक ग्रंथ वाचले पाहिजे. सात्विक लोकांच्या सहवासात आम्ही राहिलो पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. कारण दया हे मुख्य धर्म लक्षण आहे. क्षमा असली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये शांतता असली पाहिजे. त्या शांतीकरिता आमच्या जीवनात त्यागाची आवश्यकता आहे. कारण भगवद्गीता सांगते की त्यागात शांतीरनंतरम, त्यागाच्या नंतर शांती आहे. त्यागाची भावना असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे,
आम्हाला जर कुठंतरी ज्ञान प्राप्त करायचं आहे, उच्च दर्जावर जायचं आहे, तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की ज्ञानप्राप्ती लागी व्हावे अति नीच, म्हणविज उच्च सिद्ध नो हे. आणि म्हणून प्रथम साधन लीनता म्हणून तुकडोजी महाराजांच्या अभंग गाथेमध्ये एक प्रकरणच आलेलं आहे. म्हणून प्रथम उपासना जरी जीवनामध्ये करायची असेल तरी उपासना ती कैसी करावी, प्रथम लीनता मनी धरावी. आत्मप्रभाव ग्रंथामध्ये तुकडोजी महाराज सांगतात लीनता, नम्रता या गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजे. सरळ स्वभाव आणि मृदू भाषा ही वापर मोलाची, ही आमची धारणा असली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जाती, पंथ, पक्ष, संप्रदाय हा याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेद असू नये. या सगळ्यांना एक समजून सगळ्यांकरिता सहृदय अंतःकरणानं झटण्याची आमची ज्यावेळेस भावना होईल, ज्यावेळेस आम्ही सुख दुःखामध्ये समान राहून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊ, आपल्या सुखात दुसऱ्याला सहभागी करून घेऊ, त्यावेळेस आमचं जीवन उच्चतम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आनंदाचा कल्लोळ राहणार नाही. आमच्या जीवनामध्ये आपुले परक्याचे हित दोन्ही असावे लक्षात, हा ग्रामगीतेचा सिद्धांत जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये येणार नाही, उतरणार नाही, तोपर्यंत आमचं जीवन उच्चतम दर्जाचं होऊ शकत. आणि म्हणून आमचं जीवन उच्चतम व्हावं असं जर वाटत असेल तर फक्त बाह्यांगानं आम्ही सजून होणार नाही, बाह्य बोलण्यातून किंवा बाह्य सजावटीतून आमचं जीवन उच्चतम होणार नाही. कारण राष्ट्रसंतांनी स्पष्ट सांगितलं आहे की जे लोक बोलण्याने जिंकती त्यावेळी त्यांची चातुर्य घ्यावी झडती. जे लोक नुसतं बोलतात त्यांची चतुर लोकांनी झडती घेतली पाहिजे की हा असा वागतो की नाही. कारण आमच्या नुसतं चांगल्या गोष्टी बोलण्यानं, आता अलीकडे काही आमचे तरुण मंडळी त्या व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवतात. काही लोकांचं, बऱ्याच लोकांचं त्याच्यावर स्टेटस असते की जेवढे चांगले स्टेटस आपण व्हॉट्सअपवर ठेवतो त्याच्यापेक्षा थोडं तरी जेवढे चांगले विचार आपण स्टेटसवर ठेवतो त्यापैकी थोडे जरी चांगले विचार आपल्या जीवनात असतील तर नक्कीच आपलं जीवन उच्चतम दर्जाचं झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे काही स्टेटस असतात. अर्थात चांगले विचार बोलणे महत्त्वाचं नाही, तर ते आपल्या कृतीतून दिसणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ते विचार आमच्या कृतीतून दिसतील त्यावेळेस आमचं जीवन उच्चतम होईल. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की बोले तसाची चाले तो थोर म्हणावा, सांगे परीन वागे तो चोर म्हणावा, तुकड्या म्हणे गणतंत्र हे असेच दिसावे, स्वतःची आचरावे हे स्पष्ट दिसावे. आणि म्हणून एकंदरीत बाह्य वस्तूचं जे भडकपण आमच्या शरीरावर आहे किंवा सुंदर विचार आम्ही डोक्यात साठवून ठेवतो आणि समाजापुढे मोठ्या युक्तीनं मांडतो, पण आमच्या जीवनामध्ये त्या पद्धतीचे विचार जर उतरत नसतील, अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी जर फक्त बाह्यांगानं आमच्या अंतःकरणात असतील आणि अंतःकरणामध्ये मात्र आमच्या मनात म्हणजे कुटील भावना असेल, आम्ही वरून खाली वाकून जयगुरु करू, मान तुकून नाही कमरेपासून वाकून जयगुरु करू, पण अंतःकरणामध्ये जर ताठा भरून असेल तर मग मात्र आमचं जीवन उच्चतम ठरू शकत नाही. आमचं उच्चतम जीवन ठरण्याकरिता आमचं जीवन कसं असावं, नम्र सदा सेवेला तत्पर, मोहन ज्या आपुला कसला, या पद्धतीचं आमचं जीवन असावं. एकंदरीत उच्चतम जीवन म्हणजे काय, एका वाक्यात जर बोलायचं झालं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या, तर अंतर्बाह्य शुद्ध राहणी, मर्यादेची प्रेमळवाणी, सकळ कळे परी गर्व नंगी, कर्ण न घेती दोष कुणाचे, या पद्धतीचं जीवन जगण्याची उच्चतम जीवनशैली म्हणजे अति उच्चतम जीवन बने. हे उच्चतम जीवन जर आम्ही जगलो तर स्वर्ग संसार होण्याकरिता आणि परमार्थमय व्यवहार होण्याकरिता निमिषार्धात हे प्राप्त झाल्याशिवाय नाही, काहीच वेळ लागणार नाही होण्याकरिता. म्हणून याच्याकरिता आवश्यक आहे ते आमच्या जीवनशैलीमध्ये सत्यता निर्माण होणं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं चिंतन पाहता हा विचार जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होणार नाही आणि या विचाराच्या माध्यमातून जोपर्यंत समाजात वावरत असताना समाजाशी समरस होऊन आपण त्या समाजासोबत त्या पद्धतीची वागणूक करणार नाही, समता, बंधुता, न्याय या त्रिकांडात्मक विचाराचा समुच्चय करून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण अंतर्बाह्य आमूलाग्र बदल घडवून आणणार नाही तोपर्यंत उच्चतम जीवन होऊ शकत नाही.
कधीच होऊ शकत नाही. म्हणून या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावेळेसच अति उच्चतम जीवन बने या प्रार्थनेचं हे सूत्र साकारल्याशिवाय आकाराला आल्याशिवाय राहणार. आणि म्हणून या जीवन जगण्याची एक शक्ती युक्ती बुद्धी गुरुदेवानं तुम्हाला प्रदान करावी या पद्धतीची गुरुदेवाजवळ आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काही चिंतन करत आहोत या अष्टश्लोकी भागवताचं, या सामुदायिक प्रार्थनेच्या एका ओळीचं, एका शब्दाचं सूक्ष्म सूक्ष्म पद्धतीने चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण ही प्रार्थना मरणानंतर मुक्ती देण्याकरता नाही आहे महाराज. ही प्रार्थना जिवंतपणी जीवन मुक्तीचा आनंद उपभोगण्याचा मार्ग दाखवणारी ही प्रार्थना, जिवंतपणी मुक्तीचा याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, तो सोहळा उपभोगण्याचं एक सूत्र या ग्रामगीतेच्या या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपल्याला महाराजांनी एक महाप्रसाद वाढून दिलेला आहे. त्याचं सेवन करणं तुमचं आमचं सर्वांचं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी चिंतन करता करता बराच वेळ निघून गेला. स्वर्गाच्या दृष्टीनं आपण थोडक्यात कालही पाहिलं, आज थोडक्यात ओझरता भाग घेऊन या ठिकाणी स्वर्गसम जीवन, स्वर्गसम हे प्रार्थना गुरुदेवस्य स्वर्गसम संसार हो, आणि अति उच्चतम जीवन बने हा सारा संसार स्वर्ग सुखासारखा व्हावा. अर्थातच ग्रामराज्य हेची रामराज्य, त्या रामराज्यातल्या सर्व हितावह बाबी आमच्या जीवनामध्ये उतरून आमच्या या जगामध्ये निर्माण होऊन आमचं स्वर्गसम संसार होऊन आमचं जीवन अति उच्चतम व्हावं या पद्धतीचं चिंतन महाराजांनी सांगितलं. उच्चतम जीवन कशाला म्हणतात याचा थोडक्यात आपण चिंतन करण्याचा अल्पबुद्धीनुसार आमचा प्रयत्न केला. आता वेळ आपली संपलेली आहे. उद्या याच पेजवरती आपण याच वेळेमध्ये 10 ते 11 या वेळेमध्ये जे चिंतन करणार आहोत ते परमार्थमय व्यवहार कशाला म्हणतात हा मोठ्या आपल्या सर्व लोकांच्या करिता महत्त्वाचा आहे. आमच्यासारख्या लोकांच्या जरी नाही तरी मात्र जे संसारी लोक आहेत त्या संसारी लोकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा तो भाग आहे. तो म्हणजे आदर्श जीवनाची वाटचाल सांगणारा एक जो परमार्थमय व्यवहार महाराजांनी या प्रार्थनेच्या माध्यमातून सांगितला त्याचं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये आपल्याला करायचं आहे. अर्थातच या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणि आजच्या प्रवचनाची एक महत्त्वाची सूचना अशी की आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये काही खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामध्ये आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण श्री कैलास महाराज दुरतकर शिंदी बुद्रुक, अचलपूर तालुका जिल्हा अमरावती, खूप सुंदर चिंतन आहे. नानाविध ग्रंथांचा त्यांचा अभ्यास आहे, चौफेर त्यांचा अभ्यास आहे. आज ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे काही संत होऊन गेले आहेत त्याच्यामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबा, नामदेव महाराज, तपोमूर्ती गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज आदी करून जे जे काही संत होऊन गेले, सोबतच काही इतर पंथामध्ये कृष्णाजी महाराज आहेत अवधूत पंथाचे, ज्यांच्या एका ओवीचं आपणही काल चिंतन करण्याचं थोडक्यात एका ठिकाणी प्रमाण देण्याचा प्रयत्न केला. ते संत कृष्णाजी महाराज असतील व अनेक नानाविध साधू संत महापुरुष जे जे काही या देशाच्या कल्याणासाठी झटले, त्या सगळ्यांच्या संकल्पनेतून नेमकं धर्माची संकल्पना काय आहे, धर्म म्हणजे काय, धर्माच्या संबंधानं ते आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये याच सकल संत विचार या पेजवरती रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये ते आज आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत. त्यांच्या त्या ओघवत्या वाणीचा सुद्धा आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशा विनंतीच्या सोबतच आजचं हे प्रवचन गुरुदेवाच्या तथा गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून आजच्या या प्रवचनाला आपण शांतीपाठाच्या माध्यमातून विराम देऊयात. सर्वेत्र सुखीन सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ अडकोजी महाराज की जय, तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय, गुरुकुंज विहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय, सब संतन की जय, भारत माता की जय. जय गुरु.